इकडे बघा, जाऊ खाली घ्या. बुके खाली घ्या, बुके खाली घ्या, त्यांचा चेहरा नाही दिसत. इकडे बघा. समस्त तावडे राणे आणि सावंत परिवाराचं, तमाम अतिथींचं, मित्रपरिवाराचं आणि त्याचप्रमाणे आज त्यांचा पण या ठिकाणी लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करतोय त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आमच्या काकाकाकींसाठी. सोहळा आनंदाचा, सौख्याचा आणि तो उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी सानंद अभिमानाचा. सप्तपदी चालताना ऋणानुबंध जुळले, सप्तपदी चालताना ऋणानुबंध जुळले. 50 वर्षाच्या या प्रवासात प्रेमाचे सूर फुलले. 50 वर्षाचा प्रवास, 50 वर्षाची ही विश्वासाची, त्यागाची, प्रेमाची अशी सुंदरशी गोष्ट आहे. मंडळी, 50 वर्षाचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यात मोगऱ्याचा सुगंध देणारे अनेक क्षण किंवा काटे बसणाऱ्या अनेक अनुभवसुद्धा आहेत. आणि खरं तर हे सगळं आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. असं म्हणतात की 50 वर्ष संसार करताना ज्या काही आठवणी, जे काही क्षण असतात ते सगळे आजच्या दिवशी आपल्याला उजाळा देऊन जातात. असं म्हणतात ना की लग्नातली जी पैठणी आहे ती आपण छानशी घडी करून ठेवतो आणि आजच्या दिवशी ती पैठणी उलगडली की त्या लग्नातला कल्लोळ, त्या लग्नातल्या त्या मोगऱ्याचा सुगंध आज येऊन भेटतो. तसं त्या सगळ्या आठवणी, तो सुगंध आज आपल्याला येऊन भेटणार आहे. तेव्हा कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहोत. आणि हां, 2-3 दिवसापूर्वीच मकर संक्रांतीचा सण आपण साजरा केला आहे. तेव्हा आम्ही सगळेजण तुमच्यासाठी छान तिळगुळाचं ताट घेऊन आलो आहोत. तुमच्या आयुष्यात सूर्याचं तेज असंच बहरत राहो आणि तिळगुळाचा गोडवा सुद्धा असाच राहो. पण आमचं हे तिळगुळाचं ताट आहे सुरांचं, तालांचं आणि शब्दांचं. आणि याच्या आनंद सोहळ्यामध्ये मी दत्ता चाळके, मी सौनिशा बोरगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सादर करतोय मराठी गीतांचा हा सोहळा, अर्थातच स्वर तरंग. म्हणजे असं म्हणतात की कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण करतो श्री गणेशाला वंदन करतो. गणपती 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती. याच गणेशाला वंदन करताना प्रभाकरजी तावडे आणि सौ शोभा तावडे यांना मनपूर्वक शुभेच्छा देताना मी इतकंच म्हणेन, संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे, संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेचे येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. मोकळ्या स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, मोकळ्या स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा. हा क्षण रोज यावा, अन माणसाचा देव भावा, अन माणसाचा देव भावा.
सगळ्यांचा झालाय? अरे हो नाही काय बोलाल की नाही? की भरल्या पोटी होकार येत नाहीये. होकारला तर ढेकर येईल अशी भीती वाटते. कारण कसं ना म्हणजे हा सोहळा तुमचा आमचा आहे, आपल्या कुटुंबाचा सोहळा आहे. त्यामुळे ज्या प्रेमानं तुम्ही या ठिकाणी आपल्या काका काकींसाठी आलात, आपल्या आजी आजोबांसाठी आलात, आपल्या मित्रासाठी आलात, त्यातलं थोडंसं प्रेम आम्हाला मिळावं इतकीच इच्छा आहे. प्रत्येक गाण्यानंतर गीतानंतर गाण्याची अपेक्षा आहे. कारण कसं ना टाळ्यामध्ये तुमच्या टाळ्यामध्ये आमचा श्वास आहे, तुमच्या शिट्ट्या, तुमचं वन्स मोर म्हणजे आमचं टॉनिक आहे. आणि श्वासाची खूप गरज आहे आजकाल ग्लोबल वॉर्मिंगमध्ये. तर ते मिळावं इतकीच इच्छा आहे. म्हणजे श्री गणेशाप्रमाणेच आणखी एक लाडका आराध्य दैवत महाराष्ट्राचं विठ्ठल. सुंदर तेजानं उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. पण म्हणजे असं म्हणतात की आपण जेव्हा जेव्हा विठ्ठलाची भक्ती करतो तेव्हा तेव्हा आपण रखुमाईकडे कानाडोळाच करतो. आणि प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला येतं. मग ती स्त्री पुराण काळातली असो, इतिहासकालीन असो की आत्ताच्या युगातली असो, त्याग हा स्त्रीच्या भाळी लिहिलेलाच असतो. आणि नेमकं हेच भाळलेलं नशीब रखुमाईच्या वाट्याला कसं येतंय ते पण पाहूया आपण. देवळात गेले होते मध्ये तिथं विठू काही दिसेना. रखमाईची झाली नुसती विठ. मी म्हटलं बरं रखमाई तर रखमाई, डोकं ठेवावं वाटू म्हणून डोकं ठेवलं वाकून, पुन्हा काढून घेतलं मलाच लागेल म्हणून. आणि निघताना रखमाईला म्हणाले, अगं विठू कुठं गेला? अगं विठू कुठं गेला दिसत नाही. ती म्हणाली, अगं कुठं गेला म्हणजे काय? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी पुन्हा पाहिलं खात्री करून घ्यायला. मी पुन्हा वळून पाहिलं खात्री करून घ्यायला. मी म्हटलं अगं नाही विठू नाही आहे, तिथे फक्त वीट आहे. रखमाई म्हणाली, बघ नाकासमोर बघण्यात जन्म गेला माझा, नाकासमोर बघण्यात जन्म गेला माझा. बाजूचं मला जरा कमीच दिसतं. बाजूला उभा असेल विठू म्हणून मी सुद्धा वावळट खांद्याला खांदा लावून उभी राहील. कधी जातो, कुठे जातो, केव्हा येतो, काय करतो मला काही माहीत नाही. आषाढी कार्तिकीला इतके भक्त येतात, आषाढी कार्तिकीला इतके भक्त येतात, कधीच कसं कोणी बोललं नाही मला. तू सांगितलंस आणि धावून आलं 28 युगाचं एकटेपण.
तसंच आपल्या काका काकींचा, प्रभाकर काका आणि शोभा काकींचा. असं म्हणलं की आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाकडे आपलं काहीतरी मागणं असतं. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाकडे आपलं काहीतरी मागणं असतं आणि खरं तर तेच आपलं जगणं असतं. मग सांगा कसं जगायचं? मग सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? मग सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. पुढच्या ज्या वेळेत त्या माझ्या शोभा काकींसाठी आहेत. कारण खरं तर या दोघांनी आपल्या दोन्ही परिवारांवर, तावडे, राणे आणि सावंत परिवार, एवढं मनापासून प्रेम केलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास कोणीतरी वाढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास कोणीतरी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दिवा देत हसायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? आवडलं तर टाळायला हरकत नाही. आणि प्रभाकर काका जे आज खऱ्या अर्थानं प्रत्येकासाठी, या तिन्ही कुटुंबांसाठी दीपस्तंभ आहे, त्यांच्यासाठी या दोन ओळी. काळ्या कुट्ट काळोखात, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, तेव्हा तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणतरी उभं असतं. मग काळोखात कुडायचं की प्रकाशात हसायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? आणि 50 वर्ष झाली लग्नाला, मग दोघांसाठी पेला अर्धा भरलाय असं म्हणायचं की पेला अर्धा सरला आहे असं म्हणायचं? पेला अर्धा भरलाय असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. मग सरला आहे असं म्हणायचं की आपल्या काका काकींप्रमाणे भरला आहे असं म्हणायचं? तुम्हीच सांगा कसं जगायचं? या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. चंचल वारा, या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा, या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण कशी रुजलाली पापी. फुले गाजली बघून कुणाचे, फुले गाजली बघून कुणाचे. हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. रंगांचा उघडून या पंखा साज कुणी हे केली. रंगांचा
सांज कुणी केली काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेळी सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे तेथे भान हरारे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. धन्यवाद. पूर्वी 2 मन 2 कुटुंब 2 आयुष्य एकत्र आले आणि जेव्हा ही 2 आयुष्य 2 मन 2 कुटुंब एकत्र आलीत तेव्हा आईबाबांना 50 वर्षापासून ते आजपर्यंत आपल्या उबदार घरट्यात स्वप्नाली आणि धनश्री यांना वाढवताना नक्कीच बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला असेल. आणि मला वाटतं हे प्रत्येकाचं आयुष्य असंच असतं नाही का. म्हणजे ECGची जी लाईन असते ती खाली आणि वरच पाहिजे तर म्हणतात की नाही माणूस जिवंत आहे. हो ना. कारण मी मेडिकल फील्डमधली आहे, मी नर्सिंग सिस्टर आहे त्यामुळे मला माहिती आहे. ती फ्लॅट झाली की मग व्हायला लागली की आम्ही लगेच डॉक्टरांना बोलवतो. तेव्हा जशी ECGची लाईन असतेच तसं आयुष्य असतं आणि आयुष्य तसंच असायलाही हवं. म्हणून म्हणतात ना की चांगल्या आठवणी चांगले क्षण आणि हे सगळं याची सुंदरशी मिसळ म्हणजे आयुष्य. आपल्या छानशा घरट्यात या 2 लेकींना वाढवताना नक्कीच आईबाबांना बऱ्याच संकटांचा सामना करायला लागला असेल. अशीच एक सुंदरशी गोष्ट आणि त्यानंतर एक सुंदरसं गाणं तुमच्यासमोर सादर करते. कालच्या पावसात काय घडलं. कालच्या पावसात काय घडलं तर त्या दोघांचं घरटं झाडावरून खाली पडलं. त्या दोघांचं घरटं झाडावरून खाली पडलं. ते दोघंही अश्रुभऱ्या नयनाने त्या घरट्याकडे पाहत होते. धो 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 पाऊस वाढत चालला होता. दोघांनी रात्रभर पावसातच उघड्यावर बसून रात्र घालवली सकाळची वाट पाहत. सकाळ झाली, लख्ख प्रकाश पडला. तो तिला म्हणाला चल. ती म्हणाली कुठं. तो म्हणाला अगं नव्यान काड्या वेचायला. नवीन काड्या वेचायला. हो अगं पाडणं त्याच्या हातात आहे. पाडणं त्याच्या हातात आहे पण बांधणं तर आपल्या हातात आहे ना. आणि तू एका छानशा पिल्लाची आई होणार आहेस. तिने अश्रू भरल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिला आपल्या कुशीत घेतलं. ती सुद्धा प्रेमाने त्याच्या कुशीत शिरली आणि दोघांनी आकाशात उंच उंच भरारी घेतली पुन्हा नवीन घरटं बांधायला. कारण त्यांच्या येणाऱ्या पिल्लासाठी त्यांना उबदार असं घरटं बांधायचं होतं. माझ्या संसाराला आली काय हवं. तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. नव्या घरामध्ये काय नवीन घडलं. घरकुला संग समद येळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरळ सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरळ सुख येईल.
कसा ग दिसल तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असेल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. अत्यंत ऋणी आहोत की तावडे राणे आणि सावंत परिवारानं आम्हाला ही संधी या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं सुरेंद्रजी जळगावकर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता होत्या त्यांच्यामुळे आम्ही इथे आहोत. आणि हा कार्यक्रम इतका सुंदर जो बांधण्यात आला आहे अर्थातच संकल्पना जरा जोरदार टाळ्या निशाळजी बोरगावकर यांना देतो. म्हणजे मल्टी टॅलेंटेड ज्याला आपण म्हणतो तशा निशाजी हे 2 मिनिट थांबून तुमच्याकडे 2 शब्द आहेत माझ्याकडे. बरं आपण गणेशोत्सव साजरा करतो गणपती बसवतो तर चतुर्थीचा दिवस असतो. त्या दिवसाचं वैशिष्ट्य सगळ्यांना माहिती आहे ना की रात्री आपण चंद्र पाहायचा नसतो त्याचा चोरीचा आळ येतो बरोबर ना. त्याला जर एक कविता आहे आणि एवढा छान चेहरा समोर आहे. चतुर्थीच्या रात्री तू किती गोड हसलीस. चतुर्थीच्या रात्री तू किती गोड हसलीस. चंद्र पाहायचा नव्हता पण नेमकी समोर दिसलीस. एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजमद्दन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. लाज आडवी येते मला की जीव माझा फुलला ग. नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू. इथे नको तिथे जाऊ आडोशाला उभं राहू. बघत्या एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजमद्दन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. कसा मिळावा तुला साजनी मोका असला ग. राज आडवी येते मला की जीव माझा फुलला ग. नको राणी नको लाजू लाज मंदी नको भिजू. इथे नको तिथे जाऊ आडोशाला उभं राहू. बघत्या एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजमद्दन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. बेजार झाले सोडा सुजला शिरशिर आली अंग. हाताचा ठेवा लटता बघतोय चावट भोंगा. मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग. लाज आडवी येते मला की जीव माझा फुलला ग. नको राणी नको लाजू लाज मंदी नको भिजू. इथे नको तिथे जाऊ आडोशाला उभं राहू. बघत्या एक लाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजमद्दन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. राजमद्दन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. राजमद्दन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. धन्यवाद. प्रेमाखातर इथे उपस्थित आहात. प्रेम एक कडीच अक्षर शब्द जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी सर्व ठिकाणी अगदी सारखाच असतो. म्हणजे कवितेत सांगायचं झालं अहो प्रेम म्हणजे प्रेम असतं. अहो कोणी प्रेम केलं जर हात वरती करता प्लीज. प्रेम कोणी केलं नाहीये त्यांनी हात वर करा. केलंय ना सगळ्यांनी मग सगळ्यांचे हात वर पाहिजे. लग्नानंतर नवऱ्यावर केलं असेलच ना. आणि लग्नाच्या अगोदर सुद्धा आपण प्रेम करतोच की हो.
अहो प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी क्या बात आहे राणे सावंत आवडे नाही पण सेम असतं असं जरी असलं बरं का सेम असतं असं जरी असलं तरी आपलं ते प्रेम दुसऱ्याचे ते लफडं पण तिसऱ्याची ती भानगड असते पण तर देखील पाडगावकर म्हणतात अहो प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टिकोनातून थिल्लर वाटतात. अहो असलं तर असू देत की फसलं तर फसू देत की तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. वहिनी मराठीत इश्क म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. कॉन्व्हेंट मध्ये गेला तरी प्रेम करता येतं. लव हे त्याचंच दुसरं नेम असतं कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असेल जोडीनं एक चॉकलेट अर्ध काका कधी खाल्लंय गोडीनं. 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा आम्ही केलं नाही. अहो 5 मुलं झाली तरी प्रेम बीम आम्ही कधी केलं नाही. आमचं काही नडलं का अहो प्रेमाशिवाय कुठं अडलं का. त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं अहो प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं. क्या बात. प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा निळं चांदणं सांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी देखील प्रेम असतं बरं का. 2 ओळींची चिठ्ठी देखील प्रेम असतं आणि घट्ट मिठी देखील प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी क्या बात.
सावज होई शिकारी जादू पाहुनी हायाळांची प्रीती आली रंगुनी सावज होई शिकारी जादू पाहुनी हायाळांची प्रीती आली रंगुनी नयनाचे शर्मारू नको ना प्रीत तुला तू जवळ ये ना सजनी ये ना निशाना मला जमला ना निशाना मला जमला ना झिरमिर पाऊस धारा भिरभिर करी मदनाचा वारा ये ना सजनी ये ना निशाना मला जमला ना निशाना तुला दिसला ना निशाना मला जमला ना निशाना ला 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 50 वर्षाचा आज लग्नाचा वाढदिवस, बरोबर? काकी हसल्यावर काय सुंदर दिसतात, क्या बात. म्हणजे एवढी लग्नाला वर्ष झाली आहेत आणि आजही काकी तितक्या छान लाजत आहेत. नवीन पिढीने शिकून घेणारी गोष्ट आहे, आजीकडून शिकून घे. एक वर्ष तुम्हाला दोघांना 50 वर्षात कधीतरी वन्स इन अ ब्लू मून वाद छोटं मोठं भांडण झालं, प्रामाणिकपणे झालं. हो ना, क्या बात आहे. या प्रामाणिकपणासाठी एकदा जोरदार डाळ होता त्यांच्याकडे. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. असाच एक लग्नाचा वाढदिवस होता, 50वाच होता आणि त्या कार्यक्रमाला मी असाच गेलो होतो निवेदक म्हणून, होस्ट म्हणून. तर मला तिकडे एक गोष्ट केल्यावर कळली की 50 वर्षामध्ये त्या दोघांचं 50 वर्षाला एकही दिवस दोघांचं भांडण झालं नाही. बोलो क्या बात आहे, शक्यच नाही ना ही गोष्ट, अशक्य कुठली गोष्ट आहे. बघा अनुभवाच्या बोल आहेत, अशक्य कुठली गोष्ट आहे. तर मला कळलं नक्की कारण का असायचं, म्हणजे काहीतरी कारण असलं पाहिजे. तर मी कार्यक्रम सुरू असताना असंच थोडंसं बाजूला त्या काकांना घेतलं. म्हणलं काका म्हणाले, काकांना म्हटलं काका ही गोष्ट खरी आहे का की सगळे म्हणत 50 वर्षात तुमचं कधीच भांडण झालं नाही? म्हणजे हो खरं आहे, आम्ही कधीच भांडलो नाही. पण म्हटलं काय या गोष्टीचा राज काय आहे भाई, म्हणजे काय कारण काय? कारण कारण काही नाही आहे की लग्नानंतर आम्ही हनीमूनला महाबळेश्वरला गेलो होतो. तुम्ही काका कुठे? गावाला. आणि खरंच आहे, मी खरंच सांगतो की कोकणी माणसाला कुठेही जायची गरज नाही आहे, फक्त गावी जायचं बास. त्या मातीने इतकं काही दिलं आपल्या कोकणकरांना की सर आखो. पण तर त्यावेळी मी महाबळेश्वरला आम्ही दोघं जोडीने गेलो होतो हनीमूनला आणि तिथून आम्ही फिरायला गेलो. दोघांनी 2 घोडे घेतले कारण पॉईंट्स पाहायचे होते. माझा घोडा आपला साधा सरळ सज्जन होता, पण तिचा जो घोडा होता तो थोडा नाठाळ होता. आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि त्या घोड्यानं अचानक 2 पाय वर केले, माझ्या बायकोला खाली पाडले. बायको खाली पडली. बायको उठली, ड्रेस सारखा केला आणि घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला म्हणाली ही तुझी पहिली वेळ आहे. तिथून पुढे गेलो, सनसेट पॉईंटला गेलो, तिथे पुन्हा घोड्याने तिला पाडलं. बायको पुन्हा उठली, व्यवस्थित केलं, घोड्याच्या छानपैकी मानेवरून आळ्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने त्याला म्हणाली ही तुझी दुसरी वेळ आहे. येताना पुन्हा जस्ट काही अंतर राहिलं होतं आणि घोड्याने पुन्हा तिला पाडलं. आता मात्र बायकोचं डोकं फिरलं, तिने पर्स मधलं पिस्तूल काढलं आणि घोड्याला ठार मारलं. म्हटलं वेडी झालीस तू, घोड्याला ठार मारलंस, तो काय आपला घोडा आहे, तुला काही कळतं, तुला काय अक्कल? बायको शांतपणे माझ्याकडे वळली आणि म्हणाली ही तुझी पहिली वेळ. हा
तेच लेन आजल्याने येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली सजली गलो मी काय जादू झाली बघून तुला जीव माझा गोईवर खाली धन्यवाद. क्या बात. एक प्रश्न पुन्हा एकदा काका काकींना. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज सांगताना पण किती छान असते. क्या आज तुमचा पूर्ण पेपरच ठेवलाय हा. त्यांच्यासाठी प्रश्न उत्तराचा. 50 वर्षात एवढे प्रश्न तुम्हाला कोणी विचारले नसतील. पण तुम्हाला खरं सांगतो की अरेंज मॅरेज होतं आणि प्रत्येक त्या काळामध्ये प्रत्येक आईवडील मुलाला विचार की तुला मुलगी कशी हवी. आमच्या प्रभाकर काकांना पण विचारलं होतं आमच्या विकाच्या आजोबांनी. तर ते एवढंच म्हणाले की मी कुठं म्हणते परी मिळावी, मी कुठं म्हणते परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. आवडलं ते टाळ्या बिळ्या काय वाजवायची. पण हे देशावर मला सांगायला पण कोकणात सांगायची काही गरज नाही लागत. मला वाटतं जास्तच आवडत आहे त्यामुळे टाळ्या ते विसरले असं म्हणायला हरकत नाही. मी कुठं म्हणतो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. स्वप्नात खूप जण येतात काका त्या काळात नाही. स्वप्नात खूप जण येतात, एकदा तरी खरी मिळावी. मी कुठं म्हणते परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी. गालावर खळी नसली तरी चालेल. काकी खळी आहे नाही आहे बघ परफेक्ट. गालावर खळी नसली तरी चालेल, जरा हसरी मिळावी. आणि चंद्रमुखी नसली तरी चालेल, जरा लाजरी मिळावी. मी कुठं म्हणते परी मिळावी, मी कुठं म्हणते परी मिळावी, फक्त शोभासारखी जरा बरी मिळावी. साजर वाट पाहते मी घेणार साजड माझा झाला तिन्ही साजा करून चिकन साजा वाट पाहते मी घेणार साजड माझा.
प्रहार काकाच्या दोन्ही लेकींनी या ठिकाणी आयोजित केलं. जरा जोराला त्यांच्याकरता उद्या धनश्री आणि स्वप्नाली 2 मिनिटं आहे ना, 2 मिनिटं दोघी पण. आनंदाचा क्षण आहे. आणि असं म्हणतात ना की खरं तर लेक असणं खूप भाग्याची गोष्ट. पहिली बेटी धनाची पेटी, तिथे तर 2 आहे आणि धनश्री पण आहे. आणि धनश्री पण आहे त्याच्यामुळे. आणि स्वप्नाली पण येते. स्वप्न आहेतच की सोबत. क्या बात. आणि म्हणून आज या ठिकाणी फक्त या नंतर जे गाणं सादर होणार आहे ते खरं तर 50 वर्षापूर्वी त्या अनुभूतीचा अनुभव काकीने घेतला असेल, तुम्ही तुमच्या लग्नाच्या वेळी घेतला असेल. लग्नाच्या आधीची रात्र तुमच्या तिघींच्या यशात येऊन गेली. ते प्रत्येकाचे ज्यांचं जे लग्न झालंय त्यांच्या प्रत्येकासाठी हे गाणं आहे. आणि खास काकांकडून तुमच्या दोघींसाठी माझ्या वतीने एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी, उमलताना बघावी, नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी. एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी, साजेरी गोजिरी दिसावी. एक तरी मुलगी असावी, साजेरी गोजिरी दिसावी, नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी. एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी, मॅचिंग करताना बघावी, सॉलिड मॅचिंग. एक तरी मुलगी असावी, मॅचिंग करताना बघावी, नटता नटता तिनं आईला नात्यातली गंमत शिकवावी. एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी, जवळ येऊन बसावी. एक तरी मुलगी असावी, जवळ येऊन बसावी, मनातली गुपित तिनं हळूच कानात सांगावी. एक तरी मुलगी असावी. आणि मला वाटतं तुम्हाला दोघांना देखील मुलीच आहे. तिच्यासाठी मग आता दोघीकडे इतक्या सुंदर दिसतायत, छान सजल्यात. एक तरी मुलगी असावी, गालातल्या गालात हसावी. एक तरी मुलगी असावी, गालातल्या गालात हसावी, कधीतरी भावनेच्या भरात, कधीतरी भावनेच्या भरात तिनं मिठी मला मारावी. एक तरी मुलगी असावी. आणि नंतरचं कडवं सावंत आणि राणे कुटुंबासाठी. जर हात वर करा प्लीज. सावंत राणे कुटुंबीय, क्या बात आहे, सगळे बॅक बेंचर्स आहेत. हे का तुमच्यासाठी. एक तरी मुलगी असावी, मुलगी नाही पण सुनेच्या रूपात मिळावी. एक तरी मुलगी असावी, मुलगी नाही पण सुनेच्या रूपात मिळावी, लेक तावड्यांची सावंत राणेच्या घरी जावी. एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पेढी पेढी खाला सासडी